आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक जिल्ह्यातील संजीवनगर चुंचाळे शिवार येथे विघ्नहर्ता गणेश देवस्थानच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच श्री संत वामनभाऊ महाराज व श्री संत भगवान बाबा यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सव पुण्यतिथीनिमित्त 2 दिवसीय भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात पार पडला। या सोहळ्यानिमित्त पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली। यावेळी महिला व पुरुष भक्तांनी फुगडी, भजन व हरिनामाच्या गजरात सहभाग घेत संपूर्ण परिसर भक्तिसमात न्हाऊन निघाला। संध्याकाळी 8 ते 10 वाजे दरम्यान भागवताचार्य हरिभक्त परायण शिवानी दिदी झांबरे यांचे प्रभावी कीर्तन संपन्न झाले। सकाळी 7 वाजता गणपती बाप्पा, संत वामनभाऊ महाराज व संत भगवान बाबा यांचा अभिषेक व आरती करण्यात आली। त्यानंतर सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेत संत भगवान बाबा संस्थेचे मठाधिपती हरिभक्त पारायण अतुल महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले। या काल्याच्या कीर्तनाने या भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली। यानंतर हरिभक्त परायण, व्यासपीठ चालक, गायनचार्य, मृदंगाचार्य तसेच प्रभागातील लाडके नगरसेवक भागवत आरोटे, पंकज नागरे यांचा व परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनींचा छोटेखानी सत्कार करण्यात आला। त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी आनंदाने घेतला। पालखी मिरवणूक, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले। या कार्यक्रमास परिसरातील नागरिक व भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। हा संयुक्त पुण्यतिथी सोहळा 13व्या वर्षात पदार्पण करणारा असून प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम सातत्याने राबवण्यात येतो। या कार्यक्रमाचे आयोजन विघ्नहर्ता गणेश देवस्थान संत वामनभाऊ सेवा सांस्कृतिक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते। भगवान श्री गणेशाचे मूर्ती प्राण प्रतिष्ठा श्री संत वामनभाऊ महाराज आणि श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीचा सोहळा, द्वय संत पुण्यतिथी सोहळा आणि गणपती बाप्पांचं आगमन या निमित्तानं आपण दरवर्षी गेली 13 वर्षापासून या सोहळ्याचं आयोजन आपण सगळीच मंडळी या सोहळ्यासाठी आवर्जून मोलाचं सहकार्य करत राहतात। विघ्नहर्ता गणेश देवस्थान आणि श्री संत वामनभाऊ सेवा सांस्कृतिक मंडळ, संजीवनगर चुंचाळे शिवारा, नाशिक ही सगळीच मंडळी एकत्र येऊन या सोहळ्याचं आयोजन करत राहतात। दादाभाऊ असतील, अजयभाऊ असतील किंवा बाळूभाऊ असतील, ही सगळी मंडळी, संभाजीभाऊ असतील, ही सगळी मंडळी एकत्र येऊन या सोहळ्याचं आयोजन करत। जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, कोणी एकी भुलली नारी विकिता घ्या मनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। भगवत स्वरूप झालेल्या गवळणीची अवस्था काय ते तुकोबारायांनी या अभंगामध्ये म्हटलं। श्रीकृष्ण स्वरूप झालेली ती गवळण, परमात्मा स्वरूप झालेली गवळण प्रपंचाच्या क्रिया विसरूनच गेली, प्रापंचिक क्रिया विसरून गेली। जी पारमार्थिक अवस्थेवर झालेली ती आरूढ झालेली गवळण, परब्रह्म स्वरूप अवस्थेवर आरूढ झालेली जी गवळण, ती प्रापंचिक व्यवहार विरुद्ध भास करू लागली। तिचा व्यवहार बदलून गेला का? कारण परब्रह्म स्वरूप झाली म्हणून, आणि परब्रह्म स्वरूप झाल्यामुळे तिच्या जीवनात ज्या क्रिया झाल्या त्याच्या क्रियेचं विवेचन तुकोबारायांनी मांडलंय। विठ्ठला गोड सोहळा आहे, आता मी तो कमी करा, डबल आवाज। गोड सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी आपण सगळेच एकत्र येत राहतो। थोडा आवाज, सगळे एकत्र येत राहतो। आल्यानंतर जरा यायला उशीर झाला,
सर्वप्रथम सगळ्यांची मी माफी मागतो आणि आदरणीय सगळी टाळकरी मंडळी त्यांची सगळ्यांची माफी मागतो. का तर त्यांना बरेच अभंग घ्यावे लागले. बरोबर, अभंग घ्यावे लागले. किती अभंग घेतले? 5 का 4 का 2? काहीतरी जास्त वेळ गेला म्हणजे अभंग जास्त घेतली. हा, पण इथून पुढे तुम्ही कुठे आता कार्यक्रमाला असतातच तुम्ही. महाराज आल्याशिवाय चालूच नाही करायचं. कशाला उभं राहायचं इतके? म्हणजे कधी पण इथून पुढे कोणत्याही कार्यक्रमाला तुम्ही गेले, सगळेजण असले का महाराज आले का लोकेशन घ्यायचं, हो आले, मग चालू करायचं. म्हणजे काय होतं, हे लहान लहान लेकरं असतात, विनाकारण उभा राहावं लागतं. यामध्ये अजय आघाव, दादा पाचपुते, बाळू शेळके, बापू सालमुठे, अनिल शिनकर, हरिभाऊ जोरवेकर, कैलास सानप, कांतीलाल जगताप, संभाजी जाधव, लिंबाजी मुंढे, मधुकर रहाणे, शहादेव खाडे, सोमनाथ खाडे, अशोक मुळीक, मल्हारी वाजरे, पांडुरंग ससे, अशोक गावडे, भागचंद गावडे, संदीप पाचपुते, हिरामन जाधव, निवृत्ती जगताप, विठ्ठल सव्वासे, किशोर जरे, रामेश्वर गाडे, नितीन सालगुडे, अमोल पाचपुते, अक्षय जगताप, रोहित पाचपुते, मनोज शिरसाट, बबलू सानप, आदित्य आघाव, मयूर आघाव यांच्यासह तरुण मंडळ व महिला भक्तगणांनी मोलाचे सहकार्य केले. आज विघ्नहर्ता गणेश देवस्थान तसेच संत वामन भाऊ, संत भगवान बाबा यांचा 50वा सुवर्ण महोत्सवी संयुक्त पुण्यतिथी सोहळा आज संजूनगर परिसरामध्ये संपन्न होत आहे. काल संध्याकाळी 4 वाजता भव्य दिव्य पालखी मिरवणुकीचं या ठिकाणी आयोजन झालं. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि सर्व महिला आणि पुरुषांनी उत्कृष्ट असा सहभाग, उघडी, त्यानंतर बालगोपाल यांच्या सर्व आणि सर्व परिसरातील नागरिक महिला यांच्या माध्यमातून पालखी मिरवणूक संपन्न झाली. त्याचप्रमाणे संध्याकाळी भागवताचार्य शिवानी दिदी झांबरे यांचं हरिकीर्तन त्या ठिकाणी संपन्न झालं आणि आज सकाळी गणपती बाप्पांचा अभिषेक तसेच संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा यांचा अभिषेक करून आरती त्या ठिकाणी संपन्न झाली. आणि आता लाईव्ह संत भगवान बाबा संस्थान तागडगाव आणि काल्याचे कीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे. मी सर्व संजयनगर, जाधव संकुल, त्याचप्रमाणे सर्व नाशिककरांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आणि आम्हाला खूप आनंद होत आहे की आज आमच्या या कार्यक्रमाला नाशिक शहरामध्ये 13 वर्ष पूर्ण होत आहे. सर्व नाशिककरांचे तसेच आमच्या सर्व विघ्नहर्ता गणेश देवस्थानची सदस्य कमिटी तसेच संत वामन भाऊ सेवा सांस्कृतिक मंडळ यांचे सर्वांचे आभार मानतो की त्यांनी 13 वर्ष आम्हाला खूप असं सहकार्य केलं. मी सर्वांचे महिला भगिनी, पुरुष मंडळी आणि तरुण कंपनीचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि आज आम्ही 13 वर्षाचा हा टप्पा पूर्ण केलाय. हा सप्ताह विघ्नहर्ता गणेश देवस्थान वर्धापन दिन व संत वामन भाऊ महाराज व श्री संत भगवान बाबा यांची संयुक्त पुण्यतिथी सोहळा आज गेल्या 13 वर्षापासून संजूनगर या ठिकाणी साजरा करीत आहोत. तरी सर्व भाविक भक्तांचे आलेले आणि जे कुणी इथं अवेलेबल असेल त्यांचे मनापासून आभार. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.